नमस्कार मित्रो विलास पाटील आणि पुन्हा एकदा तुमचं चॅनलवर स्वागत आहे। मित्रो, आजचा दिवस तर माझ्या आणि सगळ्यांसाठीच खूपच महत्त्वाचा आहे। आज तीन दिनविशेष आहेत। मित्र म्हणलं की नववर्षाचा पहिलाच याला मी सण त्योहार समजू शकतो। खूपच आनंदाचा दिवस आहे आज राजमाता आईसाहेब जिजाऊ मातांचा आज जन्मदिवस आहे आणि आजच्या तारखेला पूर्ण महाराष्ट्राने मित्र म्हणतो पूर्ण सृष्टीसुद्धा साजरा करत असेल। जिथे आपला मराठी माणूस असेल, ज्यांना जिजाऊ माता माहीत असेल, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आजचा दिवस महत्त्वाचा असेल। कारण की ज्या जिजाऊंनी त्या परिस्थितीत शिवबांना घडवलं आणि घडवता शिवबाने सुद्धा जिजाऊंचा प्रत्येक शब्द लक्षात ठेवून ऐकून आज शिवबाचे छत्रपती शिवाजी महाराज बनले। आणि नुसतं बनलेच नाही, ते आजही प्रत्येकाच्या हृदयामध्ये जिवंत आहेत, आपल्या सोबत आहेत। फक्त आपण त्यांचे कोणते गुण अंगी घेऊ शकतो हे आपल्यावर अवलंबून आहे। कारण की फक्त असं ऐकलं मी की राजे पुन्हा जन्माला या, शब्द चांगला आहे, कल्पना खूप सुंदर आहे, परंतु ते येतील तेव्हा येतीलच। भगवंतांना जन्म दिलंच, त्यांची जेव्हा गरज असेल पृथ्वी तलावर त्यांचा जेव्हा गरज असेल तेव्हा ते येतीलच। परंतु ते येण्याची वाट कशाची बघायची आहे, बघू नका ना। मी तर म्हणतो त्यांचा एक जरी गुण अंगी ठेवला ना, एक जरी गुण कदाचित माझ्यात पण नसेल, मी हे तुम्हाला 100% सांगू नाही शकत, पण त्यातला एक गुण कुठला बी, इतिहास वाचा, शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा, त्यांचा एक जरी गुणांगी गेला मित्र तर बरं काम असं करा की ते काम छत्रपती शिवाजी महाराजांनीच केलं आहे, म्हणजेच चुकीचं आपण करू शकणार नाही। पहिली सिक्युरिटी तुम्हाला, पहिली म्हणजे 100% गॅरंटी। काय म्हणतात नाही, तुम्ही तुमच्या कामातले शिवाजी मारा, म्हणजेच तेच की त्यांचा कुठला तरी तुमचा एखादे गुण, त्यांचा एखादे गुण आपल्यामध्ये आत्मसात करा आणि त्या कामातले तुम्ही शिवाजीप्रमाणे आपण राजमाता जिजाऊंना तुम्ही जन्मदिवसाच्या अशा मनापासून शुभेच्छा देऊ शकतो की त्यांच्या आत्म्यापर्यंत आपली शुभेच्छा पोचली पाहिजे, त्यांना सुकून भेटला पाहिजे। तसेच आजच्याच दिवशी पण नरेंद्र कोण आहे? स्वामी विवेकानंद। स्वामी विवेकानंदाचं नाव नरेंद्र सगळ्यांना माहीतच असेल। आणि त्यांनी पण जे कार्य केले ते ज्यांनी अभ्यास केला असेल, ज्यांनी स्वामी विवेकानंदांना पुस्तका स्वरूपात बघितलं असेल, ओळखलं असेल, तर त्यांना अधिक सांगायची गरज नाही। स्वामी विवेकानंद होते कोण? सुरुवात महाराष्ट्रापासून केली त्यांनी। कोल्हापूर रामकृष्ण पुजारी त्यांचे गुरु होते आणि कोलकात्यामध्ये राहून पश्चिम बंगालचे होते ते, आज पण जिवंत आहेत ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये। त्यांची इतक्या गोष्टी महाराजांसारख्या, त्यांच्यामध्ये तुम्ही एखादी गुण अंगी ठेवा। बघा तुम्ही स्वामी विवेकानंद बनले, मग तुमच्या कामामध्ये, तुमच्या विचारामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये। म्हणून आजच्या तारखेला बघा किती दोन महान आत्म्यांनी जन्म घेतला होता, विचार करा तुम्ही, राजमाता आणि स्वामी विवेकानंद। आणि त्यांनी भरपूर युवांना घडवलं। म्हणून आपल्या भारताने आजचा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून आपल्याला ती तारीख दिलेली आणि तो दिवस आपण साजरा करतो आहे। आणि खूपच जग खूप सुंदर हो, बघता तुम्ही, हे मिझोरममध्ये आहे मी, आणि हे बघा किती नेचर आहे, खूपच सुंदर असा नजारा आहे। आणि एक मागे एक गाव आहे छोटंसं, तिकडनं आम्ही आत्ता जस्ट क्रॉस करून आलो आहे। इथं थोडंसं मौसम असा आहे, त्यामुळे दिसतं आहे तुम्हाला, खूप सुंदर असा नजारामध्ये आम्ही सुख भोगतो आहे आणि खूपच मजेदार आहे। तर तुम्ही पण या आजच्या दिवसाच्या काही ना काही राजमातांकडनं आणि स्वामी विवेकानंदांकडनं काही ना काही प्रेरणा घ्या, काही ना काही एक गुण अंगी ठेवा
नक्कीच त्यांच्या दोघांच्या आत्म्याला शांती भेटेल आणि आपला हिंदुस्थान, आपला महाराष्ट्र कोणी वाकडी नजर पडणार नाही, लक्षात ठेवा. तर एवढे बोलून मी संपवतो. 2 शब्द, पुढे पण जायचं आहे. तर त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद.